हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? तर चला नवीन एका व्हिडिओमध्ये मी सुजाता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। आणि आता थोडासा पाऊस चालू आहे इकडं तिकडं, मग असं चिरमुरे भडंग वगैरे असं खायला भारी वाटतं, तर म्हटलं छान पैकी आज भडंग करून घ्यावा। तर मी याच्यासाठी भडंग करते। तर चिरमुरे स्वच्छ निवडून वगैरे असे घेतलेले आहेत, चाळून वगैरे घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये थोडीशी फुटाण्याची डाळ घातलेली आहे आणि जे काही घरामध्ये थोडेसे फरसाणा वगैरे शिल्लक होते तर ते पण संपवायचं काम चालू आहे माझं। कारण चिरमुऱ्यामध्ये थोडंसं फरसाणा वगैरे जे काही नमकीन चिवडा वगैरे होता ना, तर तो सगळा मी चिरमुऱ्यामध्ये घालून चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। तर एकदम सोप्या पद्धतीने भडंग कसा करायचं तर मी ते दाखवलं इथं। तर एकदम छान असा भडंग होतो आणि टेस्टला सुद्धा एकदम भन्नाट होतो। तर हे सर्व चिरमुऱ्यामध्ये जे काही फरसाणा वगैरे असेल ना, डाळ वगैरे फुटाण्याची, जर तुम्हाला फुटाण्याची डाळ तळून घ्यायची असेल ना तर ती पण थोड्या प्रमाणात तळून घ्यायची, जास्त काही तळायची नाही कारण जास्त कठीण होते। तर मग माझ्याकडं चांगली कुरकुरीतच होती त्यामुळे मी तशीच घालून घेतलेली। तर इथं लसूण वगैरे मी चांगलं सोलून चेचून घेतला, तो पण जास्त पूर्ण सोललेला नाही कारण देशी लसूण आहे आणि मग तो थोडासा कमी सोलला तरी चालतोय। तर मी थोडंसं त्याला अर्धा असं चेचून घेतलेलं आहे आणि कढईमध्ये तेल चांगलं गरम झालेलं आहे। तर शेंगदाणे मी थोडेसे इथं चांगले तळून घेतलेले आहेत आणि जास्त पण तळायचे नाहीत आणि कमीही तळायचे नाहीत, अगदी व्यवस्थित तळून घ्यायचे ब्राऊन कलर येईपर्यंत। तर ते सुद्धा इथं मी चिवड्यामध्ये घालून घेतलेत, एकदम कुरकुरीत खुसखुशीत छान असे तळून घेतलेले आहेत चिरमुरे इथं। तर त्यानंतर मी इथं जे काही खोबऱ्याचे काप आहेत ना तर ते पातळ चिरून घेतलेत, ते सुद्धा असे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत असे तळून घेतलेत। तर ते सुद्धा मी या चिरमुऱ्यामध्येच टाकून घेते। अशा प्रकारे जर केला ना चिवडा तर चिरमुरे जे काही शेंगदाणे किंवा खोबरं वगैरे ना, तर कढीपत्ता आहे तर त्याला जास्त असं हे मसाला चिकटून बसत नाही, त्यामुळे त्याच्या अगोदर मी सगळे जे काही तळणीचे पदार्थ आहेत ना तर ते तळून चिरमुऱ्यामध्ये टाकून घेते आणि त्याच्यानंतर जी काही फोडणी आहे ना तर ती करून घेते। तर मी तर खोबरं आणि शेंगदाणे चांगले तळून घेतले, त्याच्यानंतर कढीपत्ता तळून घेते। तर कढीपत्ता हा जे काही माझ्या बागेमध्ये झाड आहे तर त्याचाच कढीपत्ता हा आहे, ताजा एकदम मी तो धुवून वगैरे स्वच्छ पाणी निथळून ठेवलेला आणि तो सुद्धा चांगला इथे कुरकुरीत तळून घेतलेला आहे। तर मस्तपैकी कलर वगैरे बघू शकता तुम्ही किती छान दिसायला लागला आहे। तर आता जे काही तळणीचे पदार्थ आहेत ते तळून घेतलेत, त्याच्यानंतर आता आपल्याला फोडणी करायची आहे। तर मी इथं मोहरी, गरम तेलामध्ये मोहरी अशी टाकून घेतली, असं काही म्हणजे प्रमाण नाही, तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याच्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी देऊ शकता। तर मी इथं जिरं मोहरीची फोडणी देऊन घेतलेली आहे। त्याच्यानंतर जो काही लसूण आपण खलबत्त्यामध्ये चेचून घेतला होता तर तो सुद्धा मी ह्याच्यामध्ये चांगला तळून घेते। तर लसूण चांगला तळून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये घालायची आपल्याला हळद, तर मी इथं 3-4 चमचे हळद घालून घेते। त्यानंतर आपल्याला घालायची आहे लाल तिखट, कश्मीरी लाल मिरची जरी घातली ना तरीसुद्धा चालेल, कारण हा मी मसाला करताना घरीच बनवलेला हा तिखट आहे। म्हणजे तेव्हा मिरच्या फक्त अशा हे करून घेतलेल्या कुटून आणि त्याचा लाल मिरची पावडर असं तयार करून घेतलेलं, तर तेच मिरची पावडर आहे। तर त्याच्यानंतर मी घातलेला आहे चिवडा मसाला, म्हणजे चिवडा मसाला होता तर तोच मी घातलेला आहे। त्याच्यानंतर घालायचं मीठ चवीनुसार आपल्याला। तर हे सगळं भाजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मी ही सगळी फोडणी आहे ना तर ते चिरमुऱ्यावरती वगैरे सगळी अशी ओतून घेते आणि त्याच्यानंतरच मिक्स करते, कारण मग सगळं तेल वगैरे आहे, फोडणी आहे, तर ती चिरमुऱ्याला चांगली अशी लागली जाते। तर अशा प्रकारे हे मी जी काही फोडणी आहे तर ती चिरमुऱ्यामध्ये टाकून घेतली। तर कलरसुद्धा किती छान आलेला आहे बघा। आणि शेवटी मी थोडीशी साखर आहे ना तर ती मिक्सरला बारीक करून ती चिवड्यामध्ये घालून घेतलेली आहे। थोडासा गोड असेल तर एकदम छान लागतो। तर हा होता आजचा व्हिडिओ आणि आजचा भडंग आहे तो तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला, व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या अगदी मनापासून धन्यवाद मानते। अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसोबत पुन्हा एकदा भेटूया, तोपर्यंत बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग।